चिखली शहरात पत्नीवर पेट्रोल टाकून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप चिखली युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल काकडे यांच्यावर त्यांच्या पत्नीने केलाय। या प्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी विशाल काकडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवलाय। या घटनेमुळे चिखली शहरात मोठी खळबळ उडाली आहे। विशाल काकडे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे निकटवर्ती मानले जातात। दरम्यान माझ्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी पीडित महिलेच्या वडिलांनी केली आहे। पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आज दिनांक 9/11/2025 रोजी फिर्यादी नामे नमिता रिक्की काकडे राहणार जुनेगाव चिखली यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की त्यांचे पती विशाल उर्फ रिक्की काकडे यांच्यात काही दिवसापासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते। तसेच वाद सुरू असून त्यांचे काही महिलांबरोबर मुलींबरोबर त्यांच्या पत्नीला संशय होता की त्यांच्या पतीचे बाहेर अफेअर सुरू आहे, यांच्यावरून ते वाद झाला। आज रोजी त्या वादावरून वाद सुरू असताना फिर्यादीची सासू आणि ननद या वरती बेडरूममध्ये गेल्या। बेडरूममध्ये जाऊन त्यांनी आपल्या मुलाला रिक्की काकडे याला आज हिचे वागणे नेहमीचे झालेले आहे, हिला आज काटा काढूनच टाकू असे सांगून चिथावणी दिली। वरून आरोपी विशाल उर्फ रिक्की काकडे यांनी घरात ठेवलेल्या प्लास्टिकच्या बॉटलमधील पेट्रोल हे फिर्यादीच्या अंगावर ओतून घरात किचनमधील गॅस सुरू करून त्याच्यावर तिचा पदर टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला, परंतु फिर्यादी यांनी तात्काळ आरडाओरड करून बाथरूममध्ये जाऊन आपला पेटलेला पदर हा विझवला आणि तात्काळ सदरची माहिती त्यांनी आपल्या आईवडिलांना दिली आणि आईवडिलांनी सदरची माहिती चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे साहेब यांना दिली आणि त्यांनी सांगितल्यावरून आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो आणि फिर्यादीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन आलो। तिच्या आईवडिलांसमक्ष फिर्यादीने रिपोर्ट दिल्यावरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास भूषण गावंडे साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट बुलढाणा।